आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या देशवासियांचंच आहे, फक्त कोल्हापूरचं नाही. लाखो लोक या ठिकाणी आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि गेली अनेक वर्ष रखडलेला अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा राज्याचे कार्यक्षम आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केला आणि यासाठी 1500 कोटी रुपये मंजूर केले. यामध्ये मंदिरातील आतील सुविधांचा समावेश आहे, काही सुविधा आहेत, सुशोभीकरण आहे. याबरोबरच येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून सुद्धा मोठी डेव्हलपमेंट यामध्ये होईल. नवरात्रीमध्ये लाखो लोक रोज आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात आणि जेवढं शक्य तेवढं देवस्थान समितीच्या वतीनं शासनाच्या वतीनं केलं जातं. परंतु आपल्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना टॉयलेटची व्यवस्था आणखी वाढवता येईल. मागच्या वर्षी चांगली केलेली होती. आरोग्य सुविधा सुद्धा नवरात्रीच्या काळात कायमस्वरूपी असते, पण आरोग्य सुविधा या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतात, वेगळे डॉक्टर्स बसलेले असतात, ती सुविधा सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी आहे. आणि मी मगाशी जसा उल्लेख केला की तीर्थक्षेत्र आराखड्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाविकांची गैरसोय होऊ नये. अगदी भक्तनिवास असेल, हे पाहिजेच. भक्तनिवास आपल्याकडे नाही, वस्तुस्थिती आहे. भक्तनिवास उभारलं गेलं पाहिजे, अन्नछत्र उभारलं गेलं पाहिजे. परंतु हे सगळं जोपर्यंत तिथल्या व्यापाऱ्यांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हे सगळं करावं लागेल. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आई अंबाबाईच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा आपल्याला झालेलं दिसेल.